महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता सरकारने दिली आहे. पीक विम्याची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. तसेच पावसामुळे बऱ्याचशा दिवसांपासून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं इथं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या नुकसानामुळे आता त्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई देखील मिळणार असं शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात जास्त निधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार याची यादी देखील आज सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच अफवा सुटलेल्या होत्या, बऱ्याचशा बातम्या इथं सुटलेल्या होत्या, परंतु खरी बातमी इथं शेतकऱ्यांना सांगितली नाही. आता बघा, खरीप पीक विमा आज येणार, उद्या येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीप पीक विमा जमा झाला नव्हता आणि बऱ्याचशा दिवसांमध्ये हे पावसामुळे धुमाकूळ इथं शेतकऱ्यांचं मचलेलं आहे. शेतकऱ्यांच्या भरपूरशा पिकांचं नुकसान झालं असं आपल्याला दिसून येत आहे. आता बघा, या शेती पिकाच्या प्रचंड इथं नुकसानामुळे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मोठा निर्णय जाहीर केला. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना आता मदत मिळणार आहे. तर मग बघा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती मदत मिळणार आहे आपण लगेच 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. बघा, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ते म्हणजे आता बघा, 75% हिस्सा वाटप करण्यात येणार आहे. दुसरा टप्पा वाटप करणं सुरू झालेला आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, रक्कम इथे थेट तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 40,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार. लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. मग आता बातमी तुम्हाला मी सांगितलेली आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार, किती शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आणि हेक्टरी तुम्हाला 40,000 रुपये मिळणार, त्यासाठी काही तुम्हाला डॉक्युमेंट लागणार, तर ते कोणते लागणार आहे संपूर्ण माहिती सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र नक्की बघायचा आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे. बऱ्याचशा दिवसांपासून पावसामुळे इथं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता 2022, 23, 24 हे मे महिन्यामधील 2025चे 4-5 काही वर्षातले तुमचं नुकसान झालेलं असेल तर त्या थकीत पीक विम्याची यादी आता सरकारने इथं जाहीर केलेली आहे. एकत्रित तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. तुमचं नाव या यादीमध्ये आहे का लगेच तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. पीक विम्याचे वाटप आता सुरू झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याला हेक्टरी इथं 40,000 रुपये मिळणार आहे. बघा, 153 कोटी रुपयांची निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा रक्कम येणार तर चला पाहून घेऊया. तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी आणि गावाची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. मागील 3 वर्षाच्या 2022 पासून तर 24 पर्यंत म्हणजे पीक विमा तुम्हाला एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार आहे असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्वारी, बाजरी जे काही तुम्ही पीक भरलं असेल, पीक विमा तुमच्या शेती पिकाचा तुम्ही भरला असेल तर त्या सर्व पिकाला, कापूस असो, सोयाबीन असो, कुठलाही पीक विमा तुम्ही काढला असेल तर तुम्हाला पीक विम्याची भरपाई हे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. बघा, ज्वारी आणि बाजरी या पिकासाठी तुम्हाला 32 ते 33,000 रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे. भुईमुग, सोयाबीन आणि भुईमुगाला तुम्हाला मिळणार आहे 45,000 रुपये प्रति हेक्टर, सोयाबीनला 55,000 रुपये प्रति हेक्टर इतकं तुम्हाला मिळणार आहे. बघा, आणि उडीद नावाच्या पिकाला तुम्हाला मिळणार आहे 25,000 रुपये, तूर पिकाला तुम्हाला मिळणार आहे 47,000 रुपये आणि कापसाच्या पिकाला तुम्हाला मिळणार आहे 36,000 रुपये प्रति हेक्टर इतकी रक्कम तुमच्या खात्यावरती मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे नुकसान भरपाई मिळणार आहे. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, तर बघा, कापूस असो, तूर असो, सोयाबीन, या सर्व पिकांचे नुकसान झाले असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये प्रचंड अशी रक्कम इथं तुम्हाला मिळणार आहे. शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर चला मित्रांनो, पाहून घेऊया कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून हे निधी हस्तांतरित झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यांमध्ये आता कोणकोणते जिल्हे असणार आहे मी तुम्हाला यादी सांग. व्हिडिओला एंडपर्यंत मात्र नक्की बघा. 2022 पासून 24 पर्यंत आता 25 सुरू आहे. या 3 ते 4 वर्षांमध्ये जे काही तुमचं शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर त्या सर्व नुकसानाची भरपाई तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. बघा, 153 कोटी रुपये सरकारने इथं निधी वितरण केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता बघा, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार याची यादी मी तुम्हाला सांगतो. बघा शेतकरी मित्रांनो, शेती पिकासाठी तुम्ही नुकसान भरपाईसाठी इथं अर्ज केला असेल तर तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगण्या अगोदर इथं तुम्ही फार्मर आय डी काढली का हे चेक करून घ्यायचं, कारण की फार्मर आय डी जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी काढलेली आहे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. बघा, मी तुम्हाला आता जिल्ह्यांची यादी सांगतो. शेतकरी मित्रांनो, बघा, तुम्हाला जिल्ह्यांची यादी: नाशिक पहिला जिल्हा असणार आहे, त्यानंतर अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी काढली नसेल काढून घ्या. त्यानंतर बघा, कोणकोणत्या बँकेमध्ये
खात्यामध्ये पैसे मिळणाऱ्या बँकेची यादी देखील इथं सांगण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, कुठल्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। फक्त तुमच्या बँकेचं खातं चालू असणं गरजेचे असणार आहे आणि तुमच्या बँकेला IFSC कोड असणे गरजेचे असणार आहे। त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार असं स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। आता बघा, शासन निर्णय GR देखील आलेला आहे। आता सर्व आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे। मित्रांनो, पीक विम्याची वाट तुम्ही भरपूरशा दिवसांपासून बघितली होती, परंतु आता तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।